माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्रीलिंग पुराण अभिवाचन करत आहे. भाग 18. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलस्वामी देवताय नमः. अविघ्नमस्तु. ओम नारायणाय नमः, ओम नरोत्तमाय नमः, ओम श्री वेदव्यासांना नमस्कार करून कथेला प्रारंभ करते. अध्याय 78. पराशराची कथा आपण बघूया. श्रीसुत सांगू लागले, प्राचीन काळी एकदा रुधिर नावाच्या एका राक्षसाने शक्तीला खाऊन टाकले होते. वशिष्ठ मुनींच्या 100 पुत्रांपैकी शक्ती हा सर्वात मोठा मुलगा. त्रिशंकू राजासाठी केलेल्या यज्ञाच्या वेळी विश्वामित्र ऋषीने शक्तीला शाप दिला होता. त्यामुळेच त्याला रुधिराने खाल्ले होते. या शापाची सविस्तर कथा वाल्मिकी रामायणामध्ये आलेली आहे. शक्ती हा श्रेष्ठ धर्मज्ञ होता. त्याला त्याच्या भावांसह रुधिराने खाल्ले. ही गोष्ट वशिष्ठांना समजताच ते पुत्राच्या नावाने शोक करू लागले. ते व त्यांची पत्नी अरुंधती यांना दुःख सन्न होऊन ते दोघे आत्मघात करायला डोंगराच्या कड्याला गेले. शक्तीची पत्नी त्यांना म्हणाली, आपण आपल्या नातवाची देखरेख करण्याकरिता तरी आपल्याला या शुभदेहाचे रक्षण करावे. असे म्हणून रडणाऱ्या तिने आपल्या हातांनी त्यांना दोघांना पकडले. ती म्हणाली, आपल्या पुत्रांचा गर्भ माझ्या पोटात वाढत आहे. त्या वशिष्ठ भानावर आले. त्याने सुनेस आलिंगन दिले. त्यावेळी त्या तिघांनी डोळे अश्रूने इतके भरले होते की त्यांना काहीच कळेना हो. त्याच वेळी कुणीतरी एक रुचापळ म्हटलेली वशिष्ठांना ऐकू आली. ती ऐकून ते कोण्या देवाने म्हटले असावी याचा विचार करीत ते स्वस्थ झाले. इतक्यात आकाशवाणी होऊन भगवान विष्णू म्हणाले, हे वत्सा, आता गर्भातील तुझ्या नातवाच्या मुखातून ती रुचा बाहेर पडली आहे. हा शक्तीचा मुलगा मोठा शक्तिशाली आणि माझ्यासारखा आहे. तेव्हा हे ब्रह्मदेवाच्या श्रेष्ठ पुत्रा, तू पुत्रांच्या मरणाचे दुःख करू नकोस. उठ, तुझ्या सुनेच्या गर्भातील हे बालक रुद्राचे परमभक्त होतील. रुद्रदेवाच्या कृपेने तुझ्या कुळाचे कल्याण होईल. हे ऐकून वशिष्ठाने आदराने विष्णू नमस्कार केला. शोकाने विव्हळ झालेल्या अरुंधतीची समजूत काढली. त्यांनी दोघांनी त्यांच्या सुनेला म्हटले, तुझ्या ह्या पुत्रामुळे आम्ही आता जिवंत राहण्याचा निश्चय केला. तेव्हा त्या बालकाचे आम्हा दोघांचे जीवन आता तुझ्यातच एकवटले. अदृश्यंती नावाची ती त्यांची सून आपल्या पतीची आठवण होऊन आता म्हणाली, माझ्या पतीच्या मरणानंतर खरे म्हणजे मी सती जायला होते. मी अपवित्र आहे, कारण मी आता जिवंत आहे. स्त्रीला आई, बाप, भाऊ, बहीण, सासू सासरे, मुलं बाळे कुणीच नसते. पतीच तिचे सर्वस्व होईल. तेच नसतील तर काय उपयोग, असे म्हणून ती शोक करू लागली. वशिष्ठांनी तिची मोठ्या कष्टाने समजूत काढली. तिला घेऊन ते या अरुंधती आपल्या आश्रमात परतले. त्या पतिव्रता अदृष्टीचे आपले कुळ रक्षण करण्याकरिता अदृश्यंतीने उदरातील गर्भाचे पालन मोठ्या कष्टाने केले. 10व्या महिन्यात तिने सुंदर तेज असलेल्या पुत्रास जन्म दिला. तोच पराशर होय. पराशर जन्मला त्याच वेळी शक्तीचा आत्मा समाधानाने पितर झाला. आकाशातून विहार करणाऱ्या पुष्कर इत्यादी देवांनी फुलांची वृष्टी केली. देवलोकात आनंद झाला. राक्षसांच्या नगरांमधून अपशकुन होऊ लागले. पराशराचे तोंड पाहताच पतीच्या आठवणीचे दुःख व पुत्र जन्माचे सुख असे दोन्ही अनुभव अदृश्यंतीला एकाच वेळी आले. पण पतीची आठवण तीव्र होऊन ती शोक करू लागली. आपले दुःख आवरून वशिष्ठ मुनीने तिची समजूत घातली. तेव्हा तिने शोकाचा त्याग केला. ती हरिणासारखे डोळे असलेल्या आपल्या पुत्राचे पालन करू लागली. पुढे पराशराने एकदा आपली आई दागिने न घालता दुःखाने बसलेली पाहिली. त्याने तिला दुःखाचे कारण विचारले तरी तिने काही उत्तर दिले नाही. तेव्हा पराशराने तिला माझे वडील कोठे असा प्रश्न विचारला. त्यावर पतीच्या आठवणीने रडत तिने शक्तीला राक्षसाने खाल्ले हे सांगितले. हे वाक्य ऐकताच वशिष्ठ अरुंधती दुःखाने खाली पडले. त्यामुळे पराशराचे डोळे आसवाने मलिन झाले. तो म्हणाला, मी चराचर त्रैलोक्य दग्ध करून देवे शंकराचे पूजन करतो. एकाच क्षणात माझ्या पित्याचे दर्शन तुम्हाला पडवतो. आश्चर्यचकित झालेली अदृश्यंती म्हणाली, खरेच हे शक्य आहे काय? तू नक्कीच शिवाची आराधना कर. त्या वशिष्ठ म्हणाले, बेटा, तू सर्व जगाचा नाश करायला नकोस. केवळ राक्षसांच्या नाशाकरिता तू शिवाची आराधना करावी. कारण सर्व त्रैलोक्याने तुझा काय अपराध केला असा विचार तू कर. या वशिष्ठाच्या सांगण्याचा विचार करून पराशराने केवळ राक्षसांचा नाश करण्याकरिता तप करावे हे निश्चित केले. नंतर आपली आई अदृश्यंती, वशिष्ठ मुनी, अरुंधती यांना
पराशराने नमस्कार केला. वशिष्ठानजीकच त्याने मातीचे तात्पुरते शिवलिंग तयार केले. त्या लिंगाचे त्याने सूक्त तसेच त्र्यंबक सूक्त म्हणून पूजन केले. नंतर रुद्र संकल्प करून रुद्राचा जप केला. त्याने शोभन रुद्र वामीय पवमान पंचब्रह्म यांचे जप केले. लिंग सुक्त अथर्व शिव म्हणून त्याने रुद्रास अष्टांग अर्धे दिले. यथा सांग शिवपूजन केले. नंतर त्या शिवभक्ताने नम्रपणे शंकराजवळ प्रार्थना केली. हे रुद्राये शंकराये भगवान, मग त्या दुष्ट राक्षसाने माझ्या तेजस्वी पित्याचे अन त्याच्या भावाचे रक्षण केले. होय, तसेच त्यांचे रक्षण तो प्यायला होता. हे देवा, आता मला माझ्या पित्यांचे रक्षण, त्याच्या भावासकट व्हावे दर्शन, अशी माझी तीव्र इच्छा. अशी प्रार्थना करून पराशराने लिंगाला वारंवार नमस्कार केला. नंतर हा रुद्र असा घोष करीत तो रडू लागला. अखेर जमिनीवर कोसळून बेशुद्ध झाला. त्याच्या भक्तीने संतुष्ट झालेल्या शंकराने त्याला दर्शन दिले. आपले स्वरूप पराशराला पाहता यावे म्हणून शंकराने त्यास दिव्य दृष्टी दिली. भगवान शंकराचे दर्शन झाल्याने अत्यंत आनंद होऊन पराशराचे डोळे आनंदस्रवणे भरून आले. तो अत्यंत आदराने प्रसन्नतेने शंकराच्या चरणावर पडला. शंकराबरोबरच पार्वती, नंदी, इंद्र वगैरे देव हे आले. त्या सर्वांच्या पायांचे वंदन पराशराने केले. तो म्हणाला, आज माझे जीवन सफल झाले. आज स्वतः शिव माझे रक्षण करण्यास येथे आले. यावेळी या जगात माझ्या इतका भाग्यवान दुसरा कोण असेल बरे. शंकराच्या कृपेने पराशराला थोड्याच क्षणासाठी दिवसा लोकात राहणारे त्याचे वडील व सर्व काकांचे दर्शन पडले. सूर्यमंडळाप्रमाणे तेजस्वी असलेल्या विमानात ते सर्वजण बसलेले त्याने पाहिले. त्यांना त्याने नमस्कार केला. तेव्हा आपल्या पुत्रांचे दर्शन घेणाऱ्या शक्तीला शंकर म्हणाले, शक्ती, तुला पुत्र पराशर, पत्नी अदृश्यंते, पिता वशिष्ठ, आई अरुंधती यांचे दर्शन घे. अरुंधतीच्या आईचे दर्शन घे. आईवडिलांना नमस्कार कर. त्याप्रमाणे शक्तीने केले. त्याने शंकर पार्वतीचे नमस्कार केला. नंतर तो आपल्या पुत्रास म्हणाला, तू मोठा श्रेष्ठ विद्वान झाला आहे. तेव्हा आता तू अदृश्यंती, वशिष्ठ, अरुंधती यांचे रक्षण करावे. हे वत्सा, तू माझा संपूर्ण वंश तारीला आहे. तू आता विश्वाचे पिता शिव यांच्याकडून वर मागून घे. मी व माझे भाऊ आता परत जातो. असे म्हणून शक्तीने शंकराला नमस्कार केला. तो पितृलोकास निघून गेला. आपला पिता निघून गेल्यावर पराशराने प्रत्यक्ष शंकराचे पूजन केले. नंतर शंकराचे स्तवन गाऊन त्यांना नमस्कार केला. त्यामुळे पूर्णपणे संतुष्ट झालेल्या शंकरांनी पराशरावर पूर्ण कृपा केली. ते तेथून अदृश्य झाले. तेव्हा शंकराला उद्देशून पराशराने पुन्हा प्रणाम केला. आपल्या मंत्रशक्तीने शरीर राक्षसाचे कुळ जाळून टाकले. त्याच क्षणी पराशरास वशिष्ठ म्हणाले, हे वत्सा, आता पुरे तुझ्या पित्यांच्या मरणात या बाकीच्या राक्षसांचा काहीच दोष नाही हो, काही दोष नाही. राग हा मूर्ख लोकांचा जातो. जे बुद्धिमान असतात ते रागाचा त्याग करता. तसेच कोण कोणाचा मारतो तर कुणीच कोणाला मारत नाही, कारण जो तो स्वतःच पूर्वी केलेल्या कर्माची फळे भोगत असतो. क्रोध हा यश, तप या दोन्ही गोष्टींचा नाश करणारी वस्तू आहे. तेव्हा तू ह्या निरापराध राक्षसांना जाळणे सोडून दे, कारण साधू पुरुष नेहमीच क्षमेचे सार असतात. आपल्या आजोबांचा उपदेश ऐकून पराशराने राक्षसांचा संहार थांबविला. तेव्हाच पुलस्त्य मुनी तिथे आले. त्यांना वशिष्ठांनी अर्धे आसन वगैरे दिले. ते स्वीकारून पुलस्त्य म्हणाले, हे पराशरा, मोठेच वैर असूनही वशिष्ठांच्या सांगण्याप्रमाणे तू माझ्या राक्षसांना क्षमा केले. त्यामुळे मी तुला वर देतो. तुला सर्व शास्त्रे अवगत होतील. तू पुराण लिहिशील. तुला वास्तव ज्ञान होईल. तू केलेले कुठलेही कर्म दोषरहित असेल. तशीच तुझी बुद्धी कोणत्याच विषयात अडखळणार नाही, सद्विघ्न होणार नाही. यानंतर वशिष्ठ प्लस या महामुनींच्या प्रसादामुळेच पराशराने वैष्णव पुराण किंवा विष्णू पुराणाची रचना केली. हे मुनींना वैष्णव पुराण म्हणजेच ज्ञानाचे भांडार होय. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील याच्यात आपण त्रिपुरदहन कथा श्रवण करूया. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतं उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपपादकं हर हर महादेव शंभो.